नवरात्रीचा दुसरा दिवस, शरीरामधले दुसरे चक्र, स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 4 बोटाखाली दोन्ही हात एकमेकांवर चोळून तुमचे स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. आपल्या कल्पनेमधून आज्ञाचक्रामधनं ब्रह्मचारिणी देवी म्हणजे पार्वती देवींचे सुंदर असे स्वरूप, या देवीला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वेत वस्त्र परिधान केलेली ही देवी, जिच्या एका हातामध्ये जपमाळ आहे, दुसऱ्या हातामध्ये कमंडलू आहे. अतिशय सुंदर स्वरूप असलेली ही देवी, जिला तपश्चारिणी पण म्हणतात. हे जीवन म्हणजे आपली एक तपश्चर्या आहे हे शिकवणारी ही ब्रह्मचारिणी देवी, जिच्या एका हातामध्ये जपमाळ आहे म्हणजे उपासना. जेव्हा सातत्याने जपमाळद्वारे आपण नामस्मरण करतो, उपासना करतो, त्याद्वारे या आयुष्यामध्ये, या मनुष्य योनीमध्ये तप, त्याग, वैराग्य, सदाचार, संयम याची वृद्धी होते. आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ आली तरी त्याला किती धीराने समोर जायचे, हे ह्या देवीच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला प्राप्त होते. कधीही देवी आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी विचलित होत नाही. तिच्या दुसऱ्या हातामध्ये कमंडलू आहे, जे शरीरामधले दुसरे चक्र, स्वाधिष्ठान चक्र, ज्याचा संबंध जलतत्वाशी आहे. जलामध्ये अशी शक्ती आहे की मालिन्यता, जे विसर्जन क्रियेवाटे निघून जाते, आपल्या मनातनं निघून जाते, त्याप्रमाणे त्या कमंडलूतल्या पाण्याप्रमाणे त्या जलामध्ये अशी शक्ती आहे की सगळे नको असलेले विचार त्या जलाद्वारे विसर्जन क्रियेवाटे बाहेर निघून जात आहेत. अशी ही पवित्र ब्रह्मचारिणी देवी, तिचे प्रत्येक क्षणाला खूप खूप आभार. या देवीच्या साधनेने शरीरातली मलिनता तर निघून जातेच, पण त्याचबरोबर दुर्गुण आणि इतर दोषांचा पण नाश होतो. त्याद्वारे आपल्याला सिद्धी आणि विजय प्राप्त होते. जे साधक या रूपाची पूजा करतात, त्यांना त्याग, वैराग्य, संयम आणि सदाचार याची प्राप्ती होते. या जीवनामध्ये आपण जो संकल्प करतो तो पूर्ण करण्यासाठी हे ब्रह्मचारिणी देवी आपल्याला मदत करते. प्रत्येक क्षणाला ब्रह्मचारिणी देवीचे खूप खूप आभार. अतिशय सुंदर स्वरूप असलेली ही देवी, श्वेत वस्त्र, ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येते की पांढऱ्या वस्त्रामध्ये किती सात्विकता आहे. खूप आभार मानायचे ब्रह्मचारिणी देवीचे. या देवीला नवरात्राच्या आज दुसऱ्या दिवशी तिचे हे सुंदर स्वरूप बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. जिला आज आपण नैवेद्य म्हणून खडीसाखर ती अर्पण करायची आहे.
या मनुष्य योनीमध्ये आपल्याला दीर्घायुष्य प्राप्तीसाठी या देवीची साधना केली जाते. तपाचे आचरण करण्यासाठी ही देवी आपल्याला तिचे आशीर्वाद देते. प्रत्येक क्षणाला ब्रह्मचारिणी देवीचे खूप खूप आभार. या देवीचा जपमंत्र. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या ब्रह्ममुहूर्तावर या देवीचे आपण स्मरण करत आहोत. शरीरामधले दुसरे महत्त्वाचे चक्र. या चक्राची ही देवता. तिला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला तिचे आभार मानायचे. आपल्या कल्पनेमधून 6 पाकळ्यांचे केशरी रंगाचे फूल स्वाधिष्ठान चक्रावर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या 6 पाकळ्या ज्या आपल्यामध्ये असलेल्या कला गुणांशी संबंधित, या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने आपल्यामध्ये असलेल्या कला गुणांना वाव मिळत आहे. विविध नाते संबंधाशी संबंधित असलेले हे चक्र प्रत्येक नातेवाईक खूप महत्त्वाचे. आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जे अनाथ आहेत, ज्यांना आपलं म्हणणारं कोणी नाही आहे. खूप आभार. भावनांशी संबंधित असलेल्या ह्या पवित्र चक्राचे जलतत्व असे मानण्यात येते की 70% आपल्या शरीरामध्ये जलतत्व आहे आणि ह्या जलतत्वाचा संबंध विसर्जन क्रियेशी. सक्षम जलतत्वाचे खूप आभार मानायचे. या पवित्र धरणी मातेवर असलेल्या सगळ्या पवित्र नद्या, ज्यांच्या ठिकाणी पवित्र धार्मिक स्थळे आहेत, ज्या अनादी कालापासून साक्षीदार आहेत, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जे जे विविध देवांचे अवतार होऊन गेले आणि ह्या जलामध्ये एवढी शक्ती आहे. कल्पना करा, ह्या जलाद्वारे आपण प्रोक्षण करत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर. त्याद्वारे भरभरून या पवित्र नद्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा भीमा इत्यादी पवित्र नद्या, त्यांचे खूप आभार मानायचे. सगळ्यात उच्च स्थानी असलेली गंगा नदी, नर्मदा नदी, नर्मदा मैया, तिला असे वरदान मिळालेले आहे की जो भक्त तिची परिक्रमा करेल, तिच्या काठी असलेले विविध स्थळांची त्यांना दर्शन घेईल, त्याद्वारे त्यांचे सगळे पाप हरून टाकण्याची शक्ती या नर्मदा मैयाच्या जलामध्ये आहे. आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी, अशी ही पवित्र गंगा आणि नर्मदा मैया यांना कल्पनेमधनं बघायचंय. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. दीर्घ श्वास घ्या. श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत या देवीचा बीजमंत्र म्हणायचा आहे, जो आहे वम.
वम सहा पाकळ्यांचे फूल इथे उमललेले आहे, ज्याच्या मधल्या गाभ्यावर आहे वम बीजाक्षर आणि अनुक्रमे जी उपबीज मंत्र आहेत त्याचं उच्चारण आपण आत्ता करणार आहोत. बम मम भम यम रम लम ओम श्री ब्रह्मचारिणी देवी नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्याने तप, साधना, भक्ती आणि पूर्ण विश्वास, त्याद्वारे त्या तत्वाशी आपण एकरूप होत आहोत. आपला पूर्ण विश्वास या ब्रह्मांडीय दिव्य रेखी शक्तीवर, आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव त्याला केशरी प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक अवयवापर्यंत केशरी रंगाची ऊर्जा पोहोचत आहे. प्रत्येक क्षणाला ब्रह्मचारिणी देवीचे खूप आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे वम प्रत्येक बीजमंत्राच्या उच्चारणाने ज्या अवयवांना ऊर्जा मिळत आहे, वमच्या उच्चारणाने आपली थायरॉइड ग्रंथी, डोळे, नाक, कान, हृदय यांच्या कार्यामध्ये सुधारणा होत आहे. खूप आभार मानायचे या बीजमंत्रांचे. वम उपबीज मंत्रांचं उच्चारण आपण करणार आहे. त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचे. आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर आहेत. हातामधनं वाहणाऱ्या वैश्विक शक्तीकडे लक्ष द्यायचे. बम वीर्य उत्पादन, वृषण आणि अंडाशय या ग्रंथींच्या कार्यामध्ये वाढ होत आहे. खूप आभार. बम द्वारे बम आपले लक्ष पाठीच्या कण्याकडे घेऊन या. पाठीच्या कण्याच्या आतमध्ये असलेली सुषुम्ना नाडी
जिचा संबंध आहे शरीरातल्या सगळ्या चक्रांशी, आणि ह्या पाठीच्या कण्यामध्ये आतमध्ये असलेला प्रत्येक मणका, ज्या मणक्यामध्ये कंपनं तयार होत आहेत, या उपबीज मंत्रांद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं आहे. भम प्लीहा म्हणजे पँक्रियासचा खालचा भाग, डावीकडील मोठे आतडे, लहान आतडे, याला कंपनं तयार होत आहेत. भम मम मल उत्सर्जनाची क्रिया मोठ्या आतड्यापासून गुदद्वारपर्यंत सगळीकडे ऊर्जा मिळत आहे. मूळव्याधीचा त्रास जर कोणाला असेल तो त्रास निघून जाण्यासाठी मदत होते या उपबीज मंत्राच्या उच्चारणाने. मम यम मूळव्याध आणि भगंदर ह्या आजाराचा जर कोणाला त्रास होत असेल तर तो कमी होण्यासाठी या उपबीज मंत्राच्या उच्चारणाने मदत होत आहे. खूप आभार मानायचे या उपबीज मंत्रांचे. रम ओटी पोटामधल्या क्रिया, मोठ्या आतड्यांना जर सूज असेल, कोलायटिसचा जर कोणाला त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी याच्या उच्चारणाने मदत होते. राम लम आपल्या उदरपोकळीमधील सगळ्या इंद्रियांवर ताबा येण्यासाठी, हार्नियाचा जर त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी, डायफ्रॅम आणि अपेंडिक्स यांचा त्रास कमी होण्यासाठी या उपबीज मंत्रांचा उपयोग होतो. खूप आभार मानायचे या उपबीज मंत्रांचे, ब्रह्मचारिणी देवींचे. वम बम भम मम यम रम लम ओम श्री ब्रह्मचारिणी देवी नमो नमः. खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाचे. सक्षम इथल्या प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता.
नमस्तस्ये 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 नमो नमः. सगळ्या पवित्र नद्यांचे खूप आभार. आपण ज्या गावात राहतो तिथल्या नदीचे आभार मानायचे. त्या नदीद्वारे आपल्या पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे. जल जे अत्यंत आवश्यक आहे आपल्या दैनंदिन जीवनासाठी. खूप आभार शरीरामधल्या जलतत्वाचे. सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा. या चक्राची अधिदेवता श्री गणेशा मूलाधार चक्रावर विराजमान आहेत. नवरात्रीतल्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी यांचा संबंध या चक्राशी. लाल रंगाचे 4 पाकळ्यांचे फूल या ठिकाणी उमललेले आहे. साक्षात गणपती बाप्पा आणि शैलपुत्री देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. पर्वतराज हिमालयांची कन्या शैलपुत्री देवी, जिच्या आशीर्वादामुळे आपले मन कणखर झालेले आहे, आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. निडर असलेली ही देवी, जी नंदी देवांवर स्वार होऊन आलेली आहे, जिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. त्रिशूल 17 गुणांनी युक्त ही पवित्र मनुष्य योनी, ज्याद्वारे धर्म अर्थ आणि मोक्ष याची प्राप्ती आपल्याला होते. दुसऱ्या हात कमल पुष्प, ज्यामध्ये आहे समृद्धी आणि धन याची प्राप्ती करण्याची शक्ती. खूप आभार शैलपुत्री देवी यांचे. ओम शं शैलपुत्री देवी नमो नमः. खूप आभार सक्षम मूलाधार चक्राचे. लम पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. वम शं शं सं पवित्र धरणी मातेचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. लम कमरेखालचा प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. शं शं सं वम बम भम मम यम रम लम सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. प्रत्येक चक्रामधील जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत. जणू ब्रह्मचारिणी देवीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे. नवरात्रीमधले 3रे स्वरूप चंद्रघंटा देवी, जिच्या कपाळावर चंद्र आहे, जी वाघावर स्वार होऊन आलेली आहे, जिचे रूप अतिशय सुंदर आहे.
प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार मानायचे. अग्नितत्वाशी संबंधित असलेली ही देवी अग्नितत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. चंद्रासारखे तेज या देवीला प्राप्त झालेले आहे. अग्नी परीक्षा देऊन देवी पार्वती यांनी शंकर देवांशी लग्न केले. त्यावेळेस तिचे जे सुंदर स्वरूप होते ती आहे चंद्रघंटा देवी. खूप आभार मानायचे चंद्रघंटा देवींचे. ओम श्री चंद्रघंटा देवी नमो नमः. खूप आभार सूर्यनारायणांचे, ज्याचा संबंध आहे मणिपूर चक्र अग्नितत्वाशी. रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम खूप आभार मानायचे अन्नमय कोशामधल्या प्रत्येक अवयवाचे. ओम श्री चंद्रघंटा देवी नमो नमः. ओम श्री ब्रह्मचारिणी देवी नमो नमः. सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. वायू तत्वरूपी श्री हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. ओम हम हनुमते नमः. खूप आभार इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. यम 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 ओम ब्रह्मचारिणी देवी नमो नमः. सावकाश दोन्ही हात आपले विशुद्ध चक्रावर ठेवा. खूप आभार मानायचे सक्षम आकाश तत्वाचे, या पवित्र मनुष्य जन्माचे. हम द्वारे हम हम सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे. सक्षम आज्ञाचक्राचे खूप आभार. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. आज्ञाचक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. या ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचा प्रवेश आपल्या टाळूच्या मध्यस्थानामधनं होत आहे. खूप आभार मानायचे ह्या दिव्य शक्तींचे. ओम द्वारे लम वम रम यम हम
ओम शिवशक्ती